यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला उद्या मंजुरी मिळणार आहे। यंदाच्या कर्जमाफी योजनेत रकमेची कुठलीही मर्यादा ठेवली जाणार नाही। पूर्वीच्या योजनांमध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची मर्यादा असल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले होते। मात्र आता थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। 25 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली। तुकडेबंदी कायद्यात 15 गुंठ्यांची अट शिथिल करा, आमदार नरके यांची हिवाळी अधिवेशनात मागणी। कापसाला 10,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र ठरलेल्या तब्बल 6,56,000 शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत। अकोला जिल्ह्यातील अपडेट। उज्ज्वलाच्या सबसिडीची EKYC अडचणीत, कुठे ग्राहकांचा मृत्यू तर कुठे स्थलांतरण। मोफत कनेक्शन मिळत असल्याने अनेक राशन कार्डात फोड करून घेतले एकापेक्षा जास्त कनेक्शन। तीळ पेरा 100% अनुदान, खाद्यतेल अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार संधी। ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक आहे। हेक्टरी 2.5 किलो बियाणे मिळणार। शेतकरी कर्जमाफी बैठक पूर्ण झाली। ओल्या दुष्काळामुळे जे कर्जदार गंभीर अडचणीत असतील म्हणजेच की असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायलाच हवा अशी आग्रही मागणी या चर्चेत मांडण्यात आली। सिलेंडरच्या वितरणात 70% घट, 4 लाखांवर ग्राहकांना बसतोय फटका। 15 दिवसांपासून गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प। वर्षभरानंतर राशनमध्ये आता मिळणार साखर। अमरावती जिल्ह्यातील 1,29,436 लाभार्थ्यांना मिळणार लाभ। भारताच्या मांस उत्पादनामध्ये 2.5 लाख टन वाढ झाली। दूध आणि अंडी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली। जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्यांना आता शासन देणार 50,000 रुपयांचे अनुदान। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन सवलत आहे। बांधकामामध्ये स्वयंपाकघर शौचालय अनिवार्य। घरकुलांच्या निकषात शासनाने केले आहेत महत्त्वाचे बदल। कोणते बदल झाले याची सविस्तर माहिती पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या EKYC साठी उरले फक्त 19 दिवस बाकी आहेत। लवकरात लवकर EKYC करून घ्या। 31 डिसेंबरपर्यंत करावी लागणार EKYC। पांढऱ्या सोन्याचे दर 7,000 स्थिरावले। ओल्यावेने भावात घसरण झाली। CCI केंद्रावर मर्यादेची अट। सोयाबीन खरेदीवरील अटी शिथिल करा, आमदार अंतापूरकर यांची अधिवेशनामध्ये मागणी। साखर खाणे शरीरासाठी हानिकारक, परंतु गुळ खाणे तरी किती चांगले। सेंद्रिय गुळाला मागणी आहे। नैसर्गिक चवीमुळे नागरिकांची ठरते पसंती। हमीभावाचा बुडबुडा फुटला। शेतकऱ्यांची बाजारामध्ये उघडलूट सुरूच। कायदा नसल्याचा परिणाम। अतिवृष्टीने झोडपले, दराने देखील सोडली साथ। सोयाबीन 5,328 केंद्रीय हमीभाव क्विंटल मागे, तर बाजारातील हमीभाव 4,500 रुपये। कापूस केंद्र हमीभाव 7,750, लांब धागा असेल तर 8,110 रुपये। बाजारातील सर्वोच्च भाव 7,300 रुपये। मक्का केंद्र हमीभाव 2,400 रुपये। बाजारातील सर्वोच्च भाव 1,850 रुपये। खरीप हंगामातील पीक विमा रखडल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। 2 टप्प्यात महानगरपालिका निवडणुका। आचारसंहिता 15 डिसेंबर नंतर कधीही 14 किंवा 15 जानेवारीस मतदानाची शक्यता। कोल्हापूर इचलकरंजी पहिल्या टप्प्यात, मुंबई पुणे ठाणे दुसऱ्या टप्प्यात। 10 दिवसात फुकटात पायलट बना, ड्रोन उडून लाखो कमवा। महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीकडून मिळणार मोफत प्रशिक्षण। ढगाळ वातावरणाचा परिणाम, उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज। तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे, शेतकरी चिंतेत। सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली, चांदी मात्र स्थिर आहे। सोन्याचा आजचा भाव 1,31,943 तर चांदी प्रति किलो मागे 1,93,640 रुपये। बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने दर वाढले आहेत। मागील 2 महिन्यांपासून शेवगा बाजारातून हद्दपार। उत्पादन घटल्याचा बाजारपेठेत परिणाम। बाजारातील सध्याचे दर या ठिकाणी तुम्ही किलोप्रमाणे बघू शकतात।
सोयाबीन खरेदी संत गतीने, हमी दरांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा. खामगावामध्ये 22 दिवसात 484 शेतकऱ्यांच्या 8,336 क्विंटल सोयाबीनची हमी दराने खरेदी. सध्याचे बाजारभाव 4,300 ते 4,500च्या दरम्यान. कांदा, गहू, हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबरपर्यंत भरता येणार पीक विमा. PM आवास योजनेबद्दल सर्वात महत्त्वाचा बदल आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 600च्या प्लॉटवर 485 चौरस फुटांचे बांधकाम तरच मिळणार आता घरकुल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील मंजूर घरकुलांसाठी नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. तब्बल 5 महिन्यानंतर मिळाले 46 कोटींचे चुकारे. 4,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रब्बी हंगामात विक्री केले होते धान. गावागावामध्ये सोय. पार्सल हरवले तर मिळणार तुम्हाला आता भरपाई. दरही आवाक्यात आहेत. यवतमाळमध्ये 8 आगारातून सुविधा. संपूर्ण राज्यात ही सुविधा लागू आहे. 15,000पेक्षा जास्त किमतीच्या वस्तू नसू नयेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करा. जिल्ह्यातील आमदारांच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडे. निवेदनातून वेधले लक्ष. गोंदिया जिल्ह्यातील 90% शेतकरी पूर्णत धान शेतीवर अवलंबित आहेत. वाटाण्याच्या शेंगाने गाठली 100. वाटाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले. आवक घटली, भाव वधारले. शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे चक्र. कापूस घरात तर मका शेतात पडून. आता रब्बी हंगामाकडूनच शेतकऱ्यांना आशा. शासनाची योजना. जिल्ह्यामध्ये 41,000वर घरकुले अनुदानातून होणार. 4,000 कुटुंबांच्या डोक्यावर हक्कांचे छप्पर. केळी पिकाच्या ओलावृष्टी विमा संरक्षण 31 मे पर्यंत वाढवा. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांची संसदेत मागणी. विमा भरपाईसाठी 35,000 शेतकरी हातास. तारीख पे तारीखच. सिलसिला नॉनस्टॉप. शेतकऱ्यांना 2024-25 खरीपांचा विमा देण्याची कारवाई सुरू करा. काहींना विमा भरपाई त्यांच्या नावासमोर डिस्प्ले होत आहे. पात्र असलेल्यांना भरपाई मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. 8,216 शेतकरी PM सन्मान योजनेतून बाद तर केवळ 2,12,773 शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार. EKYC केल्यानंतर शेतकऱ्यांना केले बाद. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे. आधारचा पुरावा निराधार. हजारो जन्मदाखले रद्द करण्याची तयारी. खोट्या नोंदी करणाऱ्यांवर आता थेट गुन्हा दाखल होणार. योजना लाभ देखील थांबवले जाणार. वारंवार मुदतवाढ देऊन देखील HHRP नंबर प्लेटबाबत उदासीनता. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बाबत नवीन कडक नियम करण्याची गरज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 2,173 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आणि 5,041 प्रकरणावर कारवाई प्रस्तावित आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू होऊ नये. ऑनलाईन नोंदणीचा अडथळा. शेतकऱ्यांना फटका. 724 शेतकऱ्यांची नोंदणी मात्र केवळ 122 जणांकडूनच पूर्तता. शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीमध्ये पडून EKYCने रोखले 355 कोटींची मदत. मदतीचा पूर नियमामुळे अडला. अतिवृष्टीने ग्रासलेल्या मराठवाड्यांची सर्वाधिक रक्कम. शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिळणार विद्युत मोटार पंप. जिल्हा परिषद सेस फंड योजनेअंतर्गत देणार लाभ. 31 डिसेंबरपर्यंत करता येणार योजनेसाठी अर्ज. अवकाळी पावसामुळे नुकसान. शेतकऱ्यांसाठी 4.86 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपडेट. मध्यवर्ती बँकेने कर्जमाफीसाठी कागदपत्राची अट शिथिल करावी. शिवसेना उंबरठाचे तहसीलदारांना निवेदन. मागासवर्गीय शेतकरी महिलांना 100% अनुदानावर विद्युत मोटारपंप व शिलाई मशीन. जिल्हा परिषदेची सेस फंड योजना. 100% अनुदानावर प्रामाणिक बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. पुढील काही दिवसासाठी लाट कायम राहणार. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. सर्वाधिक नीचांकी तापमान धुळ्यामध्ये आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. विधानसभेत गाजली लक्षवेधी.
अपंग कल्याण महामंडळाकडून थट्टा, सदोष ई रिक्षांचे वाटप, राज्य शासनाची कबुली, आता जिल्हा स्तरावर तपासणी सुरू आहे. अवकाळीने शेतकरी बांधित, 37,000 हेक्टरवरील भरपाईसाठी हवेत 31 कोटी रुपये. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. दिव्यांग बांधवांना शिलाई मशिनीचे वाटप करण्यात आली.